प्रहारचं ज्यांना राजकीय काम करायचं आहे ते शिवसेनेत येणार, स्पष्ट बोलतोय. पण काही नालायक असतात, ते काही सुटत नाही. पण ज्यांना राहायचं आहे त्यांनी राहावं व्यवस्थित. मी कोणाला जबरदस्ती केली नाही, जबरदस्ती करणार नाही. प्रश्न असा आहे का ज्यांना राहता, इथून आमचा राजकीय प्रवास सुरुवातीला शिवसेनेतून झाला, मधात प्रहारमध्ये होता. आणि मी एक मात्र आहे, लक्षात ठेवा, का जे म्हणतात ना बगल बच्चे काही, अरे मोठे मोठे लोक कोणता पक्ष सोडून मोठा पक्ष पकडला, पण बच्चू कडू 25 वर्ष एकटा लढला. 350 गुन्हे दाखल करणारा बच्चू कडू शिवाय दुसरा महाराष्ट्रात सापडत नाही. आणि मला एक सांगा, आता राष्ट्रवादीमध्ये विलीन होते, त्याच्यावर टीका होत नाही. भर आम्ही पाहतो महानगरपालिकेमध्ये राजसाहेब उद्धव साहेबाचा एकत्र झाला, आमचं काही दुमत नाही, त्याच्यावर टीका होत नाही. काँग्रेससोबत शिवसेना बसली, शिवसेनेसोबत काँग्रेस बसली, कुठंच कधी पटलं नाही, त्याच्यावर टीका करत नाही. पुन्हा बच्चू कडू बरा आहे टीका करायला. त्याच्यानं कोणाची पोटदुखी होत असेल त्याची आम्ही पर्वा करत नाही. ते 50 पैशानं भेटतात विकत ट्रोल करणारे. सगळ्या पक्षाचे व्यवस्थित आम्ही पाहतोय, त्यांच्या सगळ्या प्रकारच्या कॅबिना त्याच्याचसाठी भरलेल्या आहे. आम्ही सांगतोय का हे सगळे ट्रोल करणारे अर्धे विकाऊ आहे, हे अर्धे विकाऊ आहे. आणि तुम्हाला जर उद्या सांगून देतो, तुमच्या न्यूजवर माझे ट्रोल माझ्या बाजूनं किती दाखवायचं सांगा. 1-2 लाखाचा खर्च आहे, मोठी गोष्ट नाही आहे. आणि तुमच्यासारखा माणूस ट्रोलवर विचार करत असाल तो हम का डरने वाले. अरे चिंता आम्ही पाहतोय, नाव तर प्रभू रामचंद्रालाही ठेवलेलं आहे, बाबासाहेबालाही ठेवलंय, छत्रपतीलाही ठेवला. आम्ही तर त्याच्यातला एक लहानसा माणूस आहे. त्यानं हे आजूलचे फजूलचे जे येतात ना, हौसे नवसे गवसे, याला बच्चू कडू घाबरणारा नाही.